नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. इंडिया महाविकास आघाडीच्या वतीने आज निष्ठावंतांची जाहीर मनोरमा नगर येथे पार पडली. या सभेला प्रियांका चतुर्वेदी, खासदार संजय राऊत यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. आपको कहना है मस्के, आप खसको, यहाँ से आप जाइए, आप आने की भी कोशिश मत करिएगा. दूसरी चीज मैं आपको बताना चाहती हूँ, मुझे नहीं पता कितनों को यहाँ पे पता है क्यों जरूरी है राजन विचारे जी को जिताना. क्योंकि ये जो सामने खड़े हुए हैं उन्होंने अपने घुटने टेक दिए हैं और दिल्ली में जाकर मुजरा करते हैं. दिल्ली में अमित शाह से पूछते हैं, अमित शाह जी हम ये काम कर सकते हैं, मोदी जी क्या आप हमें काम करने का मौका देंगे. पर काम कुछ नहीं हो रहा है महाराष्ट्र के लिए. आपको पता है घाटकोपर में हमारे शिवसेना के कार्यकर्ता एक गुजराती कॉलोनी में जाने की कोशिश कर रहे थे, उनको मना कर दिया था. उनको कहीं यहाँ पे एंट्री नहीं है. एक जॉब का एडवर्टीजमेंट आया का कोई भी अप्लाई कर सकता है पर मराठी नहीं कर सकता है. अरे है कोई माइका लाल जो मुंबई में मराठियों को नौकरी ना दे या मराठियों को दूर रखने का काम करे. इसलिए शिवसेना का जीतना जरूरी है, क्योंकि जो शिवसेना मराठियों के अधिकारों के लिए लड़ी है, जो शिवसेना मराठियों के सम्मान के लिए लड़ी है, उस शिवसेना को मजबूत करना हम सबकी जिम्मेदारी है. आज उन्होंने उस पार्टी के साथ गद्दारी की है जो राज्य में ही नहीं राष्ट्र में मराठियों की आवाज बुलंद कर रही है. और आज इनकी इतनी हिम्मत हो गई कि कहेंगे कि हमारी बिल्डिंग में मत घुसो. अरे कौन है जो हमें रोक सकता है, कौन है जो हमें टोक सकता है. और अगर रोकोगे तो हम चुप बैठने वाले नहीं है. इसलिए शिवसेना को जिताना जरूरी है, उद्धव बाला साहेब ठाकरे जी को जिताना जरूरी है. मैं ज्यादा समय नहीं पहिला डुप्लिकेट त्यांनी काढला होता त्याच्या मनाला, कारण त्याचे प्रोड्युसर डायरेक्टर तेच होते आणि आता नवीन काढता येते. अहो साहेब, या पिक्चरमध्ये बघून आनंदीगेंना या ठाण्याचे लोक ओळखत नाहीत. आनंदीगे हा रस्त्यावरचा कार्यकर्ता होता, त्याला नेता म्हणून कधीच कोणी समजत नाही. आणि मी तर सांगेन तुम्हाला की आनंदीगेंचं नाव घ्यायचं ना तुमची लायकी पण नाही हो. कशाला उगाच ठाकरे साहेब परत भाषणामध्ये बोलले की हिम्मत आहे ना तर तुमच्या बाबांचं नाव लावा आणि राजकारण लढवा लावा ना त्यांचे फोटो. हिम्मत आहे का तुमची? तुम्हाला बसायला आनंद आश्रम पाहिजे, आनंदीगे साहेबांनी केलेल्या शाखा पाहिजे. तुम्ही काय केलं? तुम्ही फक्त कमवले. काय केलं तुम्ही? काय या ठाकरे साहेबांनी तुम्हाला काय कमी केलं होतं? 5 वर्ष का 7 वर्ष पालकमंत्री होते, सगळं दिलं. तुम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, तुम्ही आरोप धोरण केली. तो माणूस वर्षाभर नसून निघून गेला. या पण परत या. माझी शिवसेना आहे, माझ्या वडिलांनी जोपासलेली शिवसेना आहे. मला कुठच्याही पक्षा खुर्चीचा मोह नाही. पण ह्यांना मोह तेवढा होता की उद्या या मोदींना माहीत नाही त्यांना घेऊन भेटायचा. या मोदींना पण एक दिवस कामाला लावतील. तो दिवस लवकर येईल. जवळ 4 तारखेला यांना समजेल हे कुठे आहेत ते. मोदी बोलतात, त्यानंतर फडणवीस बोलतात चक्की पिसिंग, जेल में जाईन, काय काय म्हणतात. मोदी बोलतात 70 कोटीचा भ्रष्टाचार अजितदादाने केला. दुसऱ्या आमच्या अजितदादा काम घाल पद जातात, गाडी पण नेली म्हणतात त्यांनी, दिल्लीला चालत गेले, पाया पडले. जनाब हाजीर आहे, बोलो क्या करना है, आ जाओ. गेले लगेच. तिसऱ्या दिवशी त्यांनी वॉशिंग मशीनमध्ये मोदी पावडर लावली, वॉशिंग पावडर विसरून काढले. झालं ओके, मुख्यमंत्री महाराष्ट्र. काय म्हणजे काय, कशासाठी, किती लोक असावं माणसाला जगण्यासाठी काय लागतं. पण यांना किती कमवलं तरी पुरतच नाही. हा प्रकार आहे यांचा. असो, यांचं ते बघून घेतील. पण मित्रांनो, मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, मला एक तुमच्याकडनं वचन पाहिजे. ही सभा झाल्यानंतर घरी गेल्यानंतर विसरून जाऊ नका. पण तुम्ही हे लक्षात ठेवा की मी आज राजन विचारे या निष्ठावंतांच्या प्रचार सभेत आलेलो आहे. त्या निष्ठावंताला राजन विचारे इतका काहीच करू शकत नाही. तुम्ही आम्ही सगळ्यांनी येणारे 14, 15, 16 दिवस आहे हे ज्या निष्ठेने आलो त्या निष्ठेने त्यासाठी दिलेच पाहिजे. माझ्या घरात, माझ्या आजूबाजूला, माझ्या बिल्डिंगमध्ये, माझ्या चाळीमध्ये लोकांना सांगितलं पाहिजे. का? त्याचं कारण पटवून दिलं पाहिजे. राजन विचारायचं काय याचं कारण पटवून दिलं पाहिजे लोकांना. बरेच लोकांना माहीत असेल नसेल, काही लोक माहीत असून न माहिती असल्याच्या करतील.
पण केलं पाहिजे, कारण ह्याच्याकडे काय मसल पॉवर जोरात आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री असताना 2014 साली दत्तक घेतलेल्या अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात वाकलन गावात सोयी सुविधांचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केलाय. वाकलन गावामध्ये आजही महिला तलावावर धुतात, गावात पाणी नाही, चांगले रस्ते नाहीत. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाची अशी अवस्था असेल तर उर्वरित मतदारसंघाचे काय, असा सवाल वैशाली दरेकर यांनी केलाय. डोंबिवली पूर्वेकडील पाटीदार भवन येथे महाविकास आघाडीचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यामध्ये वैशाली दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. नाही, खरंच बिकट अवस्था आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः दत्तक घेतलेलं गाव आहे, त्या गावात पाणी नाही आहे, महिला धुणी धुत आहेत बाहेर जाऊन. ही अवस्था खरंच बिकट आहे. आम्ही बघितलं तर तिथे रस्ते पण चांगले नव्हते. म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत, आपण ज्याला मूलभूत गरजा म्हणतो, त्या गरजा जर लोकांच्या पुऱ्या पडत नसतील, जर आजही गावातल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा गेला नाहीये, पाण्यासाठीची त्यांची वणवण गेलेली नाहीये, तर मग हे बाकीच्या गोष्टी बोलण्यात काही अर्थच नाही उरत आहे. तिथेच फेल झालोय आपण असं म्हणावं लागेल. भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ शहापुरात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली. समोर बाजू ना, समोर पाटील साहेब या. छत्रपती शिवाजी महाराज उष्म्याने रौद्ररूप धारण केल्याने गेल्या 2-3 दिवसांपासून ठाणे शहराचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असली तरी उष्माघात रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयात 20 खाटांचा विशेष वातानुकूलित कक्ष तैनात ठेवण्यात आला आहे. आपण 3 दिवसापासून जो ट्रेंड बघतो आणि IMDने ऑलरेडी आपल्याला हे दिलं होतं की उष्मा वाढणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये. आपण बघतो की 43 आपण क्रॉस करतो आहे आणि ह्या आपल्याला ठाणे जिल्ह्याला किंवा मुंबई सबअर्बन किंवा बाकी जिल्ह्याला याची खरोखर सवय नाही. बाकी जे पठारी जिल्हे आहेत तिकडे
प्रत्येक वर्षी तापमान जास्त असतो. पण आपण इकडे मेनली आपण त्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांना सर्क्युलर करून काय काय काळजी घ्यावी त्याच्याबद्दलचं हॉस्पिटल मध्ये बेडची व्यवस्था आपण केलेली आहे. AC वाढ वगैरे करणं, त्यांना तिथे जे काही लागतील ते मेडिसिन्स वगैरे सगळं मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेले आहे. आणि सगळ्यांना प्रायमरी ट्रीटमेंट असेल किंवा बाकी सेकंडरीसाठी काही लागेल तर सिव्हिलला आपण जवळपास 20 बेड त्यासाठी तयार केलेला आहे, जो AC वार्ड असेल. आणि आपण त्यासाठी ती सगळी काळजी घेतोय. परंतु मला लोकांना एकच विनंती करायची आहे की जी आपल्याला उष्माची सवय नाही तर शक्यतो अर्जंट काम नसेल तर 12-4 घरात बाहेर पडू नये. जर बाहेर पडत असाल तर स्कार्फ, टोपी वापरणे, गॉगल वापरणे, छत्रीचा जास्तीत जास्त यूज करायला पाहिजे आणि मुबलक प्रमाणात पाणी पित राहायला पाहिजे कंटिन्युअसली. पाण्याचं मेनली याच्या डिहायड्रेशन कुठल्या पद्धतीने होऊ नये, त्याचा कॉम्प्लिकेशन खूप जास्त होतात. त्या कंटिन्युअसली पाणी पिणं हेही एक आहे. आणि जर गरज नसेल तर घरातनं बाहेर न पडणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. जास्तीत जास्त थंड ठिकाणी बसून राहायला पाहिजे घरामध्ये आणि काळजी घ्यायला पाहिजे. एवढी जर काळजी घेतली नक्कीच आपण याला बीट करू शकतो. नमस्कार रसिको. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं. आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत. आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर. आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिकाधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.